देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हे उद्या रेनगर येथे सोलापूरला दौऱ्यावर आहेत। त्यांचा नियोजित दौरा उद्या सकाळी ठरल्याप्रमाणे होणार आहे, परंतु मिळालेल्या माहितीनुसार त्यांचा नियोजित दौरा 85 मिनिटांऐवजी आता केवळ 60 मिनिटांसाठीच म्हणजे 1 तासांसाठीच असणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रेनगर येथे तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडवरती उतरल्यानंतर त्यांचं स्वागत राज्याचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील या ठिकाणी त्यांचे सोलापुरात स्वागत करणार आहे। त्यांच्या समवेत सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे तसेच म्हाडाचे अधिकारी आणि गृहनिर्माण मंत्री अतुल सावे हे देखील तिथे असणार आहेत। त्यासोबतच ठराविक ठरलेले पदाधिकारी भाजपाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी त्यांचं स्वागत देखील करणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी सभास्थळी आल्यानंतर स्टेजवरती ते जेव्हा दाखल होतील त्यावेळेला केवळ आणि केवळ प्रोटोकॉलनुसार राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि त्यांच्या पाठीमागे दुसऱ्या लाईनवरती सोलापूर शहराचे आमदार आणि खासदार यांनाच तिथं प्रवेश देण्यात आलेला आहे। सोबतच व्यासपीठावरती नरेंद्र मोदी यांच्या बाजूला रेनगरचे प्रवर्तक आडम मास्तर हे देखील त्या ठिकाणी असणार आहेत। सोबतच आडम मास्तर यांच्या सोबतच रेनगर फेडरेशनचे इसूफ शेख म्हणजेच मेजर आणि नलिनीताई कलबुर्गी हे देखील नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यासपीठावर असणार आहेत। त्यानंतर ते रेनगर येथील तब्बल 15,000 श्रमिकांच्या तयार घरांच्या काही मोजक्या लोकांना चावी हस्तांतरण करतील आणि त्यांचं त्यावेळेला ते सोलापूरला संबोधित करतील। त्यानंतर ते कार्यक्रम आटोपून पुन्हा एकदा हेलिपॅडकडे येतील आणि तेथून वायुदलाच्या हेलिकॉप्टरद्वारे ते दिल्लीकडे मार्गस्थ होणार आहेत। सध्या सोलापूर शहराच्या रेनगर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। विशेष पथक देखील दाखल झालेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाचे अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी तळ ठोकून आहेत। पालकमंत्री आपले सोलापूरचे चंद्रकांत दादा पाटील हे देखील गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सोलापूर शहरात तळ ठोकून आहेत। या ठिकाणी तब्बल 1 ते 1.5 लाख लोकांपर्यंत येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। इम्रान सगरी, लोकप्रधान न्यूज, सोलापूर।